नमस्कार, या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माझा कट्टा आपल्याला बघायचाच आहे, परंतु त्याआधी एक राजकीय क्षेत्रातून मोठी घडामोड। पुण्यामध्ये वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वंचितचं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे। तिकडे संभाजीनगर, शिरूर, नांदेड आणि परभणीत या ठिकाणी देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अभिषेक मुठाड या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अभिषेक, अमोल, जर का बघायचं तर वंचितकडनं महाविकास आघाडी सोबत आता कुठेतरी फ्रेंडली फाईट होते आहे का, असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आहे। वंचित आघाडीकडनं बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला पाठिंबा देण्यात आला आहे। सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वंचितकडनं तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 5 जागांचा समावेश आहे। नांदेड, परभणी, संभाजीनगर, पुणे आणि शिरूर मधनं उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। यातनं मुख्य जर का बघायचं तर वसंत मोरे यांना पुण्यातून वंचितनं संधी दिलेली आहे। वसंत मोरे यांची भेट देखील प्रकाश आंबेडकरांसोबत झालेली होती। एकूण मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होताना पाहायला मिळालेला होता। मनोज जरांगे यांची देखील वसंत मोरे यांनी भेट घेतलेली होती। कुठेतरी मराठा डॉमिनन्स जो पट्टा आहे तिथं मोठ्या प्रमाणात मजल जे आहेत ते वसंत मोरे आपल्याला मारताना बघू शकतात आणि त्यामुळेच ही संधी जी आहे ती वंचितनं दिली असावी असं देखील आपल्याला दिसतं आहे। यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर बारामती हा जर का भाग पाहायचा तर तिथं मोठ्या प्रमाणात वंचित कडनं उमेदवारी जी आहे मागच्या वेळेस देण्यात आलेली होती, मात्र यावेळेस कुठेतरी पाठिंबा देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच कुठेतरी फ्रेंडली फाईट जी आहे अगदी बरोबर होते का असं दिसतंय। हे पाहणं महत्त्वाचं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आता पाहूयात माझा कट्टा। माझा कट्ट्यावरती आज आपले पाहुणे आहेत काँग्रेसवरती नाराज असलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम।